Co-powered by Techno. विचलित असल्याचे दिसून आले. त्यांनी थेट इशारा दिलाय की वाचाडवीरांनी असं बोलू नये, घटक पक्षांना अडचणीत आणू नये. त्यांनी इशारा दिलाय की घटक पक्षही बाजू होऊ शकतात. मग ते हे जे लोक आहेत त्यांची फार दखल घ्यावी असं मला वाटत नाही. आणि यांचा जीव किती आहे हे बोलतात किती, हा एक प्रश्न आहे. ठीक आहे, एकमेकाचा राजकीय विरोध असू शकतो. आम्ही आता विरोधात आहोत, पण आता मी एक कार्यकर्ता आहे, मी नरेंद्र मोदींच्या विषयी बोलणं चुकीचं आहे. ठीक आहे, मी राज्यात देवेंद्रजी फडणवीसाविषयी बोलू शकतो, अजितदादाविषयी बोलू, मुख्यमंत्र्यांविषयी बोलेल. पण तुम्ही फार एकदा नरेंद्र मोदीविषयी बोलणं मी पण ते चुकीचं आहे. त्याला मला असं वाटतं हे धरून एक ज्याला म्हणता येईल सभ्यतेला धरून होत नाही. तसंच संजय गायकवाड असेल, नितेश राणे असेल, ठीक आहे, यांची जिल्हा असेल, फार झालं तर एखाद्या छोट्या मोठ्या विषयात प्रतिक्रिया देवी, परंतु अशा फार मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया याला काही अर्थ उरत नसतो. आरक्षणावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, जरांगेची आरक्षणाची मागणी योग्य आहे, मात्र इतरांचे विचार व्हावा असं शरद पवार बोलतायत. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करणार? आमची भूमिका स्पष्ट उद्धव साहेबांनी 10 वेळेस केलेली, नेहमी करण्याची गरज नाही. अतिशय सुस्पष्टपणे भूमिका शिवसेनेने मांडली. जी शरद पवार साहेबांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की विरोधकांनी संविधान बदलण्यात जाईल अशी अपप्रचार केला होता, त्यामुळे त्यांना लोकसभेमध्ये बहुमत मिळालं. आता ती परिस्थिती राहिली. हे पहा, संविधान बदलण्याचा अपप्रचार आम्ही केला नाही. भारतीय जनता पार्टीच्या या देशातल्या 6 खासदारांनी अशी भूमिका मांडली होती की आम्हाला 400 जागा द्या, आम्हाला राज्यघटना बदलायची नाही म्हणून सांगावं. भारतीय जनता पार्टीचे 6 खासदार असे आहेत की ज्यांनी ही भूमिका मांडलेली की आम्हाला घटना बदलायची आहे. आणि आजही भारतीय जनता पार्टीची मानसिकता हीच असते, राज्यघटना तोडायची, राज्यघटना फोडायची, या देशाच्या व्यवस्थेला सुरुंग लावायचा. आणि या राज्याच्या व्यवस्थेला मुख्यमंत्री सुरुंग लावत नाही का? आज कित्येक फाईल स्वतः विदाउट सेक्रेटरीच्या सह्या करतात, राज्य व्यवस्थेला सुरुंग लावत नाही. कित्येक गोष्टीचे प्रस्तावने इथं राज्यामध्ये नगरपालिकाने, महापालिकाने, जिल्हा परिषदाने स्वतः निर्णय घेतात. या संविधानाच्या व्यवस्थेला सुरुंग नाही आहे का? सुरुंग तर तुम्ही पण लावताय, आत्ताच्या घडीला सुद्धा लावताय. का नाही घेतल्या निवडणुका? का सचिवांकडून फाईल येत नाही? का 3-3 वर्ष या सचिवांना ठेवलं जात नाही? का कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं बदललं जातं? का मुख्य सचिवावर दबाव आणला जातो? तुम्ही तर सगळे घटनेविरुद्ध, संविधान विरुद्ध, राज्याच्या व्यवस्थेविरुद्ध वागतायच ना, म्हणजेच घटना तोडताय तुम्ही. आजही तुम्ही ते काम करता. कारण मला असं वाटतं तुम्हाला याच्याविषयी बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. आज काय नेमकं मशाल मोर्चा निमित्त शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं अडवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक या महाराष्ट्रात होते, तीच फसवणूक, तीच अडवणूक शेतकऱ्यांची या बुलढाण्यामध्ये सुद्धा होते. आज मागच्या काळात अतिवृष्टी झालेली, या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या. आज या बुलढाण्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, प्रचंड प्रमाणात उत्पन्न असून सुद्धा या शेतमालाला भाव नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अनेक नागरी प्रश्न आहे, अनेक समस्या आहे. सरकारला निवेदनं दिले, सरकारला विनंती केली, पण तो सरकार ऐकायला तयार नाही. कारण हे सरकार बहिर आहे, हे सरकार मुक्क आहे, हे सरकार आंधळं सुद्धा आहे. आणि म्हणून याचे डोळे उघडले पाहिजे, याचे कान उघडले पाहिजे. या हेतूनं शिवसेनेच्या बुलढाणा शाखेच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवंत यांनी या मोर्चाचं आयोजन केलं आहे. शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील न्याय देण्यासाठी हा मोर्चा आयोजन केलेला आहे. साहेब, नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे याकरता काँग्रेस आक्रमक झालेली आहे. काय सांगाल? महायुती आघाडीमध्ये काही मतभेद होते? काँग्रेस आक्रमक झाली म्हणजे कोण आक्रमक झालं? काँग्रेसच्या नेत्यांचे स्टेटमेंट आलेले. कोणत्या नेत्यांचं आहे? विकास ठाकरेंचं स्टेटमेंट आलेलं आहे. विकास ठाकरे गए, स्टेटमेंट आलेलं आहे की विकास ठाकरे, लोंढे हे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील. राज्यात नेते जसे नाना पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, विजय वडेट्टीवार साहेब आहेत, सत्यजित पाटील साहेब आहेत, वर्षाताई गायकवाड आहेत,
हे सगळे नेते काँग्रेसचे मुख्य नेते या महाराष्ट्रातले आहेत. त्याच्यापैकी एखादा माणूस बोलला असेल तर मी त्याला मानेल. बाकी आता बाकी जिल्ह्यातले तालुक्यातले कार्यकर्ते आमदार बोलत असतात, त्याचं एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा दावा आहे. आम्ही कोणीही दावा केलेला नाही. सध्याच्या घडीला हे भ्रष्टाचारी सरकार, हे टक्केवारीचं सरकार, हे गद्दारांचं सरकार महाराष्ट्रातलं गेलं पाहिजे. या राज्याचं स्वाभिमानाचं सरकार आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. कोण मुख्यमंत्री होईल हा प्रायोरिटीचा विषय नाही. सगळ्यात आधी यांना घरी बसवणं हा प्रायोरिटीचा विषय आहे राज्याच्या हितासाठी. महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी करण्यात येत आहे, त्यांना एक्झिट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, काय वाटतं? असं मला वाटत नाही, कारण त्यांच्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप असताना, चक्की पिसिंग सांगत असताना, फडणवीस सांगत असताना, नरेंद्र मोदीजींनी संसदेत आरोप केलेले असतानाही त्यांना पक्षात घेतलेलं आहे. तर मला असं वाटत नाही की त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्याचा काही प्रयत्न होईल. भरत गोगावले यांना शिवसेनेच्या एका आमदाराचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. भरत गोगावले असेल, कोणत्या आमदाराचा विरोध होता मला असं वाटतं ते समोर आलेलं आहे. त्याचं नाव माझ्या मते संजय शिरसाट हे आहे. दोघांनाही ओसाडगावची पाटीलकीचं कारभार दिलेला आहे. एकाला सिडकोचं अध्यक्षपद, एकाला एसटी महामंडळ, ह्या ओसाडगावच्या पाटीलक्या आहेत. आणि याचाच अर्थ तुमच्यातच किती अंतर्गत मतभेद आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. असे मतभेद असताना बाकीच्यांना आम्हाला जास्त शिकवण्याची त्यांनी गरज नाही. इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे जात आहे आणि रामगिरी महाराज आणि निलेश राणेंच्या बाबतीमध्ये सरकारला ते जाब विचारणार. विचारलं पाहिजे, सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेला आहे. सरकार कुठेतरी उपोषण सोडवण्यास सरकारला यश येताना दिसत नाही. काय नेमकी भूमिका वाटते सरकारची? बस सरकार त्यांच्याशी खोटं बोलतंय. सरकार वेगवेगळे शिष्टमंडळ खासदारांचं, मंत्र्यांचं पाठवतं, त्यांना 8 दिवसाची 15 दिवसाची मुदत देतं, उपोषण सोडायला सांगतं आणि प्रत्यक्षात उपोषण सोडल्यानंतर कोणतीच कारवाई करत नाही. सरकारच्या मुख्यमंत्र्याने येऊन वाशीला येऊन गुलाल उधळला, एक सर्क्युलर काढलं, प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे. याचाच अर्थ सरकार फसवणूक करतंय, या उपोषणाची खिल्ली उडवतंय आणि सरकारला याचे परिणाम भोगावे लागतात. द्यायचा प्रश्न येत नाहीत. सगळे पक्ष एकत्रित चर्चा करतायत. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये मला असं वाटतं ही चर्चा पूर्णत्वाकडे जाईल, अशा प्रकारची स्थिती आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी त्यांच्या 3 पिढ्यापासून वीज बिल भरलं नसल्याचं एका सभेमध्ये बोलताना सांगितलं. मी पण सभेत बोलेल. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.